मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर शेवटी एक्झिट पोल आलेला आहे. मतदान झाल्यानंतर काही वेळेनंतर हे एक्झिट पोलचे आकडे वेगवेगळ्या संस्थांचे पुढे आले आणि मुंबई महानगरपालिकेवर सत्ता कुणाची बसेल याचा अंदाज वर्तवण्यात आला. या एक्झिट पोलनं कुणाची झोप उडवली, कुणाला विजयाचे संकेत दिले आणि एकूण महाराष्ट्रातल्या प्रमुख महानगरपालिकेमधलं चित्र काय असेल याचे अंदाज वर्तवले गेले. अर्थात या एक्झिट पोलचे सर्वच आकडे हे मतदानानंतर म्हणजे 16 जानेवारी नंतर अजिबात खरे ठरणार नसले तरी सुद्धा या एक्झिट पोलचं महत्व जनतेच्या मनातही आहे आणि माध्यम त्याला दाखवण्याचा प्रयत्न करतात. जे काही एक्झिट पोल पुढे आलेले आहेत ते अत्यंत इंटरेस्टिंग आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपला सत्ता येईल, सत्तेच्या चाव्या भाजपकडे असेल, अशा पद्धतीचे हे आकडे आहेत. म्हणजे जनमतनं भाजप सेनेला 138 तर ऍक्सिस माय इंडियाला 131 ते 151 जागा दाखवल्या आहेत आणि जेडीएस नावाची एक संस्था आहे, त्यांचं एक्झिट पोल सांगतं की 131 ते 151 जागा भाजप आणि शिंदे सेनेला, पण उलट पक्षी 44 आणि 64 जागा या ठाकरे बंधूंना आणि काँग्रेस 16 आणि 25, 16 ते 25च्या घरात. आणि ऍक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल आहे तो ठाकरे आणि बंधूंना 58 ते 68 जागा देतोय फक्त. म्हणजे हे सर्व पोल जर आपण पाहिले आणि एक साम टीव्हीने सुद्धा एक पोल केलेला आहे, त्या पोलमध्ये सुद्धा मुंबईची बाजू ही तगडी दाखवलेली आहे. याशिवाय आणखी काही पोल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पुणे आणि कोल्हापूरच्या संदर्भात. माझ्यासोबत नवराष्ट्राचे संपादक संजय मलमे आहे. या एक्झिट पोलच्या अनुषंगाने आम्ही त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहे. एक पहिलं विश्लेषण मुंबई महानगरपालिकेवर. कसं की मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंची जी सभा झाली त्यानंतर जो काही मतदारांमध्ये एक लाट निर्माण झाली किंवा एक मराठी विषयीची आस्था आपुलकी काही निर्माण झाली, त्यातून ठाकरे बंधूंना थोडा लाभ होताना दिसतो. म्हणजे सभेच्या अगोदरची जर आकडेवारी पाहिली असेल, आपण एक अंदाज वर्तवलेला पाहिला असेल, तर तो 35-40च्या घरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने मनसेला सीटा मिळत होत्या जनरली. साधारणतः असाच कल सट्टा बाजारात सुद्धा होता. सट्टा बाजारात जी काही संख्या होती त्या संख्येमध्ये साधारणतः 95 ते 105 जागा भाजपला दाखवण्यात आलेल्या होत्या आणि 55च्या आसपास जागा, 55-60च्या आसपास जागा शिंदे यांच्या शिवसेनेला दाखवलेल्या होत्या. आणि उबाटा आणि मनसेला साधारणतः 35च्या घरामध्ये अशा काही जागा होत्या. पण या सभेनंतर थोडं चित्र बदललेलं आहे. त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला आणि मनसेला त्यात लाभ होताना दिसतोय. 10 ते 15 जागा वाढतायत असं वाटतं. पण संजयजी मला सांगा, निश्चितपणे म्हणजे कालचे व्हायरल झालेले मेसेजेस आपण जर पाहिले या 2 दिवसातले सभेनंतरचे, ते अत्यंत वेगळे होते आणि मराठी माणसांसाठी आपण एकजूट आपली असली पाहिजे, आपण एकत्र आलं पाहिजे अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या आणि आपल्या मोबाईलवरती सुद्धा, पत्रकार असताना सुद्धा आपल्या मोबाईलवरती तसे मेसेज धडकत होते. आता मुद्दा असा आहे की कमी आकडे म्हणजे कमी नगरसेवक त्यांचे जिंकून आले असते, पण या सभेमुळे चित्र पालटलं. पण तरी सुद्धा मला एक असा थेट प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतो की ठाकरे बंधूंना याची कल्पना होती की आपण मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्तेत येऊ शकत नाही, कारण सत्तेची जी काही समीकरण आहेत मतांची, वेगवेगळ्या समाजाची, धर्माची, त्याचं कॅल्क्युलेशन काही नीट बसत नाहीये. तर नक्कीच म्हणजे ठाकरे बंधूंना तशी कल्पना होती. साधारणतः आपल्याला हा संघर्ष खूप मोठा करावा लागणार. भाजपने ज्याप्रमाणे मागील काही वर्षांमध्ये जे निर्माण केलेलं वातावरण महाराष्ट्रात असेल किंवा मुंबईत असेल, म्हणजे आपण विधानसभा पाहिली, म्हणजे लोकसभेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता की महाविकास आघाडीला, पण विधानसभेला भाजपने पुन्हा जवळपास 15-16 पेक्षा जास्त आमदार मुंबईत निवडून आणले. याचा अर्थ भाजपची इथे ताकद स्वतःची निर्माण झालेली आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष मुंबईमध्ये विधानसभा आमदारांच्या बाबतीत ठरलेला आहे. त्यामुळे त्याचा फायदा आपल्याला महापालिका निवडणुकीत होईल हा भाजपने निश्चित केलेला होता आपल्या प्रचाराची दिशा ठरवताना. पण त्याच वेळी नक्कीच यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला वाटलं होतं की आपण संघर्ष करू, म्हणून ते दोन भाऊ एकत्र आले. पण त्यांना कल्पना होती. नक्कीच. आता आपण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या महत्वाच्या महानगरपालिकेच्या संदर्भातले एक्झिट पोल पण पाहूया. नाही, मला फक्त मुंबई संदर्भात थोडी माहिती द्यायची, विश्लेषण करायचं. फक्त मी हे आकडेवारी देतो आणि आपण मुंबईवरच येणार आहोत, कारण बेसिकली मुंबईवर साऱ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. वेगवेगळ्या पक्षांचे प्रमुख नेते हे मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरेंमुळे मुंबईकडे त्यांचं असणारं उत्तर भारतातल्या लोकांचं लक्ष, इथल्या लोकांचं मतदान नसेल तरी त्यांची नजर आहे आणि म्हणून सट्टा बाजार हा तेजीत निघाला. पुण्यामध्ये प्राब नावाची एक संस्था आहे एक्झिट पोल करणारी,
त्यांनी भाजपाला 91 जागा दिलेल्या आहे आणि उलट पक्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिथे खाली घसरेल. आणि पिंपरी चिंचवड म्हणजे पुण्यामध्ये एक साधारणतः 93 ते 43 म्हणजे 43 राष्ट्रवादी आणि 93 भाजप, आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा भाजप पुढे दिसतोय. 64 भाजप आणि 51 आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. ठाण्यामध्ये जर आपण पाहिलं तर भाजपला 26 जागा, शिंदे सेना म्हटलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर ठाण्यामध्ये मात्र त्यांची पकड मजबूत दिसते. याचा अंदाजही कदाचित भाजपला असावा आणि म्हणून भाजपनं फार काही तिथे स्थानिक नेत्यांचं ऐकून घेतलं नाही. 72 जागा या शिंदे सेनेला दिसत आहेत, तेवढे नगरसेवक निवडून येतील आणि युती होईल. आणि इथे फायद्याचं राजकारण भाजपनं पाहिलेलं दिसतं. नवी मुंबईमध्ये 64 जागा या भाजपला, 40 जागा शिवसेना शिंदे गटाला आणि भाजपच्या खालोखाल शिवसेनेचीच ताकद इथे नवी मुंबईत होती. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जोर आहे श्रीकांत शिंदे यांचा, पण तिथे सुद्धा 42 जागा भाजपला मिळाल्या आणि 57 जागा शिंदे सेनेला मिळाल्या. तिथे त्यांचा जोर दिसतोय. उल्हासनगरमध्ये 28 भाजप, 29 शिंदे, पनवेलमध्ये 47 भाजप, पनवेलमध्ये शिवसेना फारच कमी आहे, शिंदे सेना 3, आणि भिवंडीमध्ये 18 भाजप आणि 8 या जागा शिंदे सेनेला. मीरा भाईंदरमध्ये 44 जागा तुल्यबळ लढत होते शिंदेमध्ये आणि भाजपमध्ये. मीरा भाईंदरमध्ये 44 जागा भाजपला आणि 39 जागा शिंदे सेनेला. आणि इथे मला वाटतं युती पूर्णपणे फिसकटली यांची, कारण प्रताप सरनाईक अग्रेसिव्ह दिसले. वसईमध्ये 27 जागा भाजपला, म्हणजे स्नेहा दुबे या तिथल्या आमदार निवडून आल्या. वर्चस्व मोडीत काढलं ठाकूर परिवाराचं आणि तिथे 5 जागा शिवसेनेला पाहायला मिळते. याचा अर्थ असा लक्षात येतो जर की मुंबईमध्ये आपण यावर चर्चा करतो, पण शिवसेनेची जी ताकद होती MMRD रिजन मध्ये साधारणतः 9च्या आसपास 10च्या आसपास महानगरपालिका, म्हणजे हे आपण आता एक्झिट पोलनुसार जरी विश्लेषण करत असलो तरी काही बाबी फॅक्ट आहेत त्या नाकारता येत नाही. तिथे त्यांचा प्रभाव ओसरला जो कमावलेला होता बाळासाहेबांच्या काळापासून उद्धव ठाकरे यांनी नंतर. मात्र शिवसेना तुटली, त्याचा फटका दोघांनाही बसलेला दिसतो. नक्कीच फटका बसलेला आहे, कारण जो शिवसेनेचा मतदार होता तो बाळासाहेब ठाकरे यांनी एक संघ बांधून ठेवलेला होता. जो हिंदुत्व खरं तर पक्षाचा मूळ बेस होता, त्या बेसवर हा मतदार बांधला गेलेला होता. तो मतदार जेव्हा शिवसेना फुटली आणि शिवसेना फुटण्या अगोदर ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी जे काय स्वतःला धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून जे वावरत आहेत, ज्यांचे आपण साधारणतः शरद पवार यांची राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस यांच्यावर जाण्याचा निर्णय घेतला, त्याचवेळी त्यांचा मतदार विस्कटला गेला, तो विभागला गेला. म्हणजे तो काय त्या जो एक संघ होता, तो त्यांचा पारंपरिक जो मतदार होता तो काही प्रमाणात भाजपकडे वळला आणि उर्वरित जो होता तो शिंदे यांच्याकडे गेला. बरोबर. त्यामुळे ही वोट बँक विस्कटल्याचा हा परिणाम आहे की MMR रिझन मधून ठाकरे यांचं प्राबल्य खरं कमी झालेलं आहे. अगदी 2017च्या निवडणुकीमध्ये 84 जागा शिवसेनेला आणि 82 जागा भाजपला होत्या आणि 33 जागा काँग्रेसला होत्या. काँग्रेस 33 जागेवरून मागे हटतोय, पण वर्षा गायकवाड आणि बाकीचे नेते त्यांनी लावलेला आहे. अर्थकारणही त्यांना फारसं काही मदत करू शकलं नाही. पण मुळात आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की ज्या 82 जागा भाजपला मिळाल्या त्याचवेळी 2017 मध्ये उत्तर भारतीय मतदार हा आणि हिंदी भाषिक मतदार हा त्यांच्या बाजूने वळला होता. त्यावेळेला त्यांची युती असल्यामुळे त्यांना इतर पक्षांना ते गणित कदाचित कळलं नाही किंवा त्याचं विश्लेषण करता आलं नाही आणि शिवसेनेच्या जागा ज्या पूर्वीच्या निवडणुकीमध्ये 119 होत्या त्या कमी झाल्या आणि भाजप आणि शिवसेना ही सम प्रमाणात त्यांना नगरसेवक निवडून देता आले. आजच्या घडीला आपल्याला असं वाटतं की या निवडणुकीत सुद्धा भाजप आणि शिवसेना मिळून 131 आणि 151 जरी जागा दाखवत असले तरी नंबर 1चा पक्ष हा भाजप राहील. नक्कीच भाजप असणार आणि त्यांनी हे सगळ्या गोष्टींना, आणि मराठींची मतं मिळू शकतात, हिंदींची मतं, मुस्लिमांची मतं ही काँग्रेस किंवा उद्धव ठाकरे यांना मिळू शकतात. मुस्लिम मतांवर मी येतो, कारण मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या पक्षासाठी झालं होतं एक लोकसभा निवडणुकीत, तोच ट्रेंड आपल्याला महापालिका निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला. साधारणतः व्हेरी इम्पॉर्टंट. साधारणतः असं वाटलं होतं की हा मतदार विभागला जाईल, काँग्रेसकडे जाईल, काही प्रमाणात काय उद्धव ठाकरेंकडून दूर जाईल, पण तसं झालेलं नाही. तसं मुस्लिम काँग्रेसला अजिबातच मिळालं नसेल. काँग्रेसला काही प्रमाणात मतं मिळाली असतील, काही जिथं साधारणतः मुस्लिम समाजाचं एक धारावी असेल, जनरल एक त्यांची धारणा लक्षात आली की जे मतदान करताना ना की भाजप विरुद्ध जो जिंकणार उमेदवार आहे त्यांना आपण एक गट मतं टाकूया. साधारणतः असं धोरण संपूर्ण मुंबईत राबवलं गेलं, जिथे
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा उमेदवार खूप स्ट्रॉंग आहे. तिथे मुस्लिम समाज पूर्णपणे त्यांच्यासोबत गेला. जिथे राष्ट्रवादी अजित पवार असेल किंवा काँग्रेसचा उमेदवार असेल तिथे हा मुस्लिम समाज गेला. खरं तर या पद्धतीने आपण बोलतोय. खरं तर म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, एकूण आला बाबतीत लक्षात आणि आलं हा असेल. मुद्दा हा. इतका महत्वाचा आहे की उद्धव ठाकरेंना मुस्लिमांची मतं मिळू शकतील. म्हणजे ज्या स्ट्रॅटेजीनं, ज्या शिस्तीनं, ज्या निवडणूक व्यवस्थापन कौशल्य सगळ्या आपल्या नेत्यांमध्ये अंगामध्ये भिनवून भाजप जी पुढे जाते निवडणुकीमध्ये, त्यामुळे त्यांना जसा त्यांचा अभ्यास आहे, जसा त्यांना त्यांचा सर्वे करता असो, तसं विरोधी पक्षांचाही सर्वे करता येतो. म्हणून संजय मलमे सरांनी जी गोष्ट सांगितली ती महत्वाची आहे की यावेळेला काँग्रेसचा परंपरागत मतदार असून सुद्धा जिंकणाऱ्या घोड्यामागे त्यांनी पैसे जसे आपण लावतो तसा प्रकार हा मुस्लिम मतदारांनी केला असावा. आणि तो उद्धव ठाकरे यांना मत देण्याचं कारण म्हणजे ते जिंकून येऊ शकतात. दोन बंधू एकत्र आले आणि ते काही फार आपल्या विरोधात जाणार नाही, भले राज ठाकरेंचा मशिदीचा भोंगा हा मुद्दा असला तरी. यात महत्वाचा मुद्दा असा आहे की या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांना मुस्लिमांची मतं मिळू शकतात. म्हणून भाजपच्या नेत्यांकडून आपण हे लक्षात घ्या की मुस्लिमांचे उद्धार करते, मुस्लिमांचे दाता, मुस्लिमांचे मसिहा जणू काही या महाराष्ट्रात मुंबईमध्ये उद्धव ठाकरेचा या पद्धतीनं सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांकडून सुद्धा उद्धव ठाकरेवरती याच पद्धतीचे घाव घालण्यात आले. घणाघात झाला किंवा उद्धव ठाकरेकडून जे काही टीका भाजपवर होत होती त्याला उत्तर देताना सुद्धा या मुद्द्यांचा खूप उल्लेख करण्यात आला. आणि खाण की बान हा जो एक सुरुवातीच्या काळामध्ये जो प्रचार करण्यात आला होता आणि त्यावर खूप वाद निर्माण झाला होता तो याच अनुषंगानं असावा. जर मुस्लिमांच्या मनात उद्धव ठाकरेंचं नेतृत्व आहे अजूनही, जसं ते लोकसभेमध्ये होतं, आणि याचा पुरता अंदाज भाजपनं घेऊन त्यांच्यावर याच पद्धतीचा अटॅक केला आणि त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. पण तरी सुद्धा या एक्झिट पोलच्या आकड्यानुसार आम्ही विश्लेषण करत असलो तरी 16 जानेवारी नंतर आपल्याला खरं तर मतगणना सुरुवात होईल आणि दुपारच्या सत्रात सुमारास आपल्याला काहीच चित्र हे मुंबई आणि महानगरपालिका ज्या इतर राज्यामध्ये म्हणजे मुंबईला धरून 29 त्याचं चित्र पुरतं स्पष्ट होऊ शकेल. ही चर्चा कशी वाटली तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. आणि याशिवाय आमचं चॅनल नवराष्ट्र डिजिटल हे तुम्ही सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुक हे दोन्ही सोशल मीडियाचे हँडल ते सुद्धा फॉलो करा. बेल आयकॉनवर जा आणि बटन दाबा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. खूप धन्यवाद. नमस्कार.